नव्हता, पण ज्यांच्या श्रापामुळे आता तुला 4 पुत्र होणार आहे. वशिष्ठ राजा झोपले काय? झोपले काय? सांगा त्यांना. 4 पुत्र होणार आहे, 4 पुत्र. एक नाही का? कारण तुला श्राप मिळाला आहे. 7 जन्मामध्ये तुझ्या आयुष्य भाग्यामध्ये पुत्र नव्हता. जा, तुला आता 4 पुत्र होणार आहे, चिंता करू नको. राजा दशरथ म्हणून काय करावं लागेल आता? तर वशिष्ठ मुनी म्हणतात, वशिष्ठ मुनी म्हणू लागले, जा तू आता काय कर, पुत्र कामेष्टी यज्ञ कर. अग्निदेव निघे, अग्निदेव तुला पुत्र रत्न प्राप्त देईल. कोण करेल हा यज्ञ? शृंगी ऋषी करेल. जा शृंगी ऋषींना बोलावून ये. विभांडकांचे पुत्र शृंगी ऋषीच का? कारण शृंगी ऋषींचा जन्म हरिणीच्या गर्भातून झाला आहे. संसारिकाचं अन्न त्यांनी सेवन केलं नाही, म्हणून शृंगी ऋषी. शृंगी ऋषी वशिष्ठ बोलावा, पुत्र काम सुभयज्ञ करावा. शृंगी ऋषींना राजा दशरथजी बोलवता. यज्ञकुंड आहे तर कुठेतरी बघितलं मी, फार यज्ञकुंड बघितलं मी आता कुठेतरी मंदिरामध्ये आहे. आयोजक कुठे गेले? आयोजक घरी गेले वाटते. एकही आयोजक नसते. सांगा काय? आयोजकांना तत्पर राहायला पाहिजे. याच्या खाली आहे का पहा? याच्या खाली हे जे आहे की नाही, आम्ही बसलो आहे याच्या खाली आहे का पहा? यज्ञ कोण दिसला ना मला कुठेतरी? इकडे दिसला का? आणि यज्ञ करतात. यज्ञ जाऊ द्या ना समजा. शृंगी ऋषी येतात, यज्ञ करतात, आणि यज्ञामधून काय होतं? हो, यज्ञ नारायण संतोष पावला, प्रत्यक्ष तो आला कुंडातनी. यज्ञ नारायणमधून प्रगट झाले यज्ञदेव, अग्निदेव. आणि अग्निदेव म्हणू लागले कोणाला? दशरथाला. दशरथा दशरथाच्या हातामध्ये पायसदान अग्निनाथ
जन्माची तिथीची. प्रथमा म्हणते देवा माझ्यामध्ये जन्म घ्या, द्वितीया म्हणते माझ्यामध्ये जन्म घ्या, तृतीया म्हणते माझ्यामध्ये जन्म घ्या, चतुर्थी म्हणते माझ्यामध्ये जन्म घ्या. नामामध्ये देव येईल पोटासी, नामामध्ये देव येईल पोटासी, नामामध्ये देव येईल पोटासी, नामामध्ये देव येईल पोटासी. ऐसे गोद दासी अग्नि सांगे ऐसी गुजर दासी अग्नि सांगे, ऐसे गोद दासी अग्नि सांगे, अग्नि सांगे. नामामध्ये देव येईल पोटासी, नामामध्ये देव येईल पोटासी. ऐसे करसे गोद अग्नि सांगे. मग काय झालंय? देवासमोर वैकुंठामध्ये उंच आसनावर बसलाय. सप्तमी म्हणते देवा माझ्यामध्ये जन्म घ्या, तुम्ही माझ्या तिथीला जन्म घ्या. असे एक एक तिथ्या प्रतिपदेपासून तर अमावस्यापर्यंत प्रभू राम विष्णू भगवंताच्या समोर उभा आहे. तो म्हणते माझ्यामध्ये जन्म घ्या, ती म्हणते माझ्या जन्मामध्ये घ्या. एक आळशाला उभी होती, आळशाला ती रडत होती. तिचं नाव आहे नवमी. नवमी देवानं बघितलं ती रडत कोण आहे, तिच्याजवळ गेले त्या नवमी जवळ. काग तुझ्यामध्ये जन्म घेऊ का मी? हो म्हणाले, हो देवा माझ्यामध्ये जन्म घ्या. मी कोरी आहे, कोरी. जसं चांगदेवाचं पत्र कोर आहे. चारही भावंडांना ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 चांगदेवाला सांगितले. का सांगितले? कारण त्याचं पत्र, त्याचं चित्त साफ आहे, साफ. त्याचं चित्त निर्मळ आहे, म्हणून चांगदेव 65 चांगदेवाला सांगितले. तशीच ही नवमी तिथी आहे, ही कोरी आहे, कोरी. आणि म्हणून माझ्यामध्ये जन्म घ्या देवा, माझा उद्धार करा. आणि विष्णू भगवंताने होकार दिला. म्हणून नवमी तिथी मधुमा सपुनीता सकल पुचा विचित हरिता राम सिया राम राम सिया राम राम सिया राम राम सिया राम. मत्त जीवाती सज्जन नामा पावन काल लोक विश्रामा. चैत्र महिना आहे, नवमी तिथी आहे, शुक्ल पक्ष आहे, अभिजित मुहूर्त आहे आणि दुपारचे 12 वाजता वार आहे, रविवार. जास्त गरमी नाही, जास्त थंडी नाही. नवमी तिथी, चैत्र महिना, शुक्ल पक्ष आणि अभिजित मुहूर्त. सगळीकडे शीतल असा सुगंधित वारा वाहू लागला. नद्या अमृत धारा वाहू लागल्या. सर्व देव आकाशातून पुष्पवृष्ट करत आहे. आणि अशा सुंदर अशा वातावरणामध्ये भगवंत कौशल्याच्या समोर प्रगट झाले आहे. बोलो रामचंद्र भगवान की जय. राम
या इकडं आलो